अमरावती शहरामध्ये मागील काही महिन्यांपासून राजस्थानमधनं मोठ्या प्रमाणावर ड्रग्सची तस्करी होत असल्याचं समोर आलं। त्यानंतर अमरावतीच्या शहर स्थानिक गुन्हे शाखेने जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवली। यामध्ये जर आपण पाहिलं तर 8 मार्चला तब्बल 3 कोटी रुपयांचं जे आहे ते ड्रग्स जप्त करण्यात आले होते, परंतु शेवटच्या आरोपीपर्यंत पोहोचणं जे आहे ते पोलिसांसमोर आव्हान होतं। अखेर आता जर आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी राजस्थानमध्ये संपूर्ण ड्रग्स बनवल्या जातात आणि महाराष्ट्रासह अमरावतीमध्ये ज्या ठिकाणी पुरवठा होतो तो कारखाना जो आहे तो अमरावती पोलिसांनी उद्ध्वस्त केलेला आहे। आपल्या सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आहेत संदीप चव्हाण सर, काय सांगणार, नेमकी काय घटना होती आणि आता काय उलगडा? दिनांक 8 मार्च 2026 रोजी आपण अमरावती शहर पोलिसांच्या नागपूर गेट पोलीस हद्दीमध्ये सुमारे 2 किलो 79 ग्राम ड्रग्स हे जप्त केलं होतं। जप्त केल्यानंतर माननीय पोलीस आयुक्त अमरावती शहर यांनी या ड्रग्सच्या पाठीमागील आणि समोरील फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज शोधण्याबाबतचे आदेशित केले होते। त्यानंतर संपूर्ण गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचारी आम्ही रात्रंदिवस त्याच्या मागे लागलो होतो। फॉरवर्ड लिंकमध्ये आम्हाला 8 आरोपी निष्पन्न झाले होते, त्यापैकी 3 आरोपी आम्ही याच्यामध्ये अटक केलेला आहे आणि त्या आरोपीकडून सुद्धा आम्ही पूर्ण फॉरवर्ड लिंकमध्ये ड्रग्स जप्त केला आहे। त्यानंतर खरं आव्हान होतं हे त्याच्या बॅकवर्ड लिंकेज शोधणं। बॅकवर्ड लिंकेजमध्ये आम्हाला सर्वप्रथम अशी माहिती मिळाली की मुंबई येथील अजिम शेख ह्या व्यक्तीनं हा ड्रग्सचा पुरवठा केल्याचं प्राथमिकदृष्ट्या आरोपींनी तपासादरम्यान सांगितलं होतं। त्यानंतर गुन्हे शाखेचे पथक आम्ही स्वतः 8 दिवस मुंबईत आम्ही सापळा रचून अजिम शेख याला तिथं शोधला, त्याच्याकडनं सुद्धा ड्रग्ज जप्त केले आणि गुन्ह्यात अटक केलं। अजिम शेखनी तपासादरम्यान धक्कादायक खुलासा केले। त्यांनी सांगितलं की हे संपूर्ण ड्रग्ज हे मॅन्युफॅक्चर राजस्थानमध्ये होतं, राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यामध्ये होतं आणि तिथून ही ड्रग्ज एक जयपूर निवासी मांगीलाल नावाचा व्यक्ती नामक आहे जो कंपनीचा दलाल आहे, त्या कंपनीच्या दलालाकडनं मी खरेदी करतो आणि त्यापुढचं काही मला माहिती नाही। त्यानंतर अजिमच्या सांगण्यावरनं आम्ही मांगीलालचा शोध तर घेऊ शकलो होतो, परंतु त्यापुढची लिंक आम्हाला मिळत नव्हती। राजस्थानला आम्ही यापूर्वी 15 दिवसापूर्वी पथक घेऊन गेलो होतो, पण आम्हाला पाहिजे तसं यश त्या ठिकाणी मिळालेलं नव्हतं की आरोपी हे एवढे सतर्क होते की इकडच्या गोष्टी त्यांना न्यूज चॅनल आणि यूट्यूबवरनं माहिती पडायच्या, त्यामुळे ते अतिशय जास्त सतर्क होते। त्यांनी त्यांचे वापरते मोबाईल नंबर, राहते घर हे सगळं सोडून त्यांनी अन्य ठिकाणी आश्रय घेतला होता। असं असताना त्यांना पकडणं फार मोठं आव्हान होतं, पण माननीय पोलीस आयुक्त श्री राकेश ओला सर यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करून या तपासामध्ये पुढं कसं लीड करायचं याबाबत सूचना दिल्या। त्या पद्धतीने आम्ही परत 8 दिवस राजस्थानमध्ये ठिय्या मांडला आणि सर्वप्रथम मांगीलाल याचा शोध लावला। तर मांगीलाल आणि या कंपनीचा एक ओनर आहे विष्णू गायरी, हे दोघंजणे हे प्रतापगड जिल्ह्यातील अर्नोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी स्कॉर्पिओने येत आहेत अशी आम्हाला माहिती मिळाली। हे एका धाब्यावर येणार आहेत अशी माहिती आम्हाला प्राप्त झाली होती आणि या धाब्यावर जर आम्ही थांबलो तर त्याच्या आम्हाला अशी माहिती होती की याच्या मागे पुढे रेखी करणारे भरपूर मुलं मोटरसायकलवर रेखी करतात, त्याच्याशिवाय विष्णू त्या ठिकाणी येत नाही अशी माहिती प्राप्त होती। त्यामुळे आणखी आव्हान जिकरीचं झालं होतं की याला कसं पकडायचं, परंतु आजूबाजूला नदी असल्याने आमच्या काही कर्मचारी हे मजुराच्या भूमिकेत, काही वेटरच्या भूमिकेत असा एक वेगळा ट्रॅप आम्ही त्या ठिकाणी लावला आणि पूर्ण तयारीनिशी आरोपीची वाट तब्बल 8 तास वाट आम्ही त्या हॉटेलवर त्या छोट्याशा टपरीवर बघितली आणि सुमारे संध्याकाळच्या रात्रीच्या सुमारास आरोपी त्या ठिकाणी दोघेही त्या ठिकाणी आल्यानंतरही बराच वेळ ते गाडीतनं खाली उतरले नाही, पण आम्ही पूर्ण संयमाने आणि धीर देऊन आणि विश्वासाने, मोठ्या विश्वासाने ही कारवाई केली आणि 2 दिवसापूर्वी रात्री याला अर्नोड पोलिसांच्या हद्दीत एका धाब्यावरनं आम्ही ताब्यात घेतलेला आहे। आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि आरोपीच्या झडतीमध्ये, त्यांच्या घर झडतीमध्ये किंवा जिथं ती फॅक्टरी होती त्या झडतीमध्ये आम्हाला बरेच जे रासायनिक केमिकल्स वापरले जातात त्याचे पुरावे काही पेपर्स हस्तगत झालेले आहेत, ते तपासात जप्त केले आहे। आणि माहितीनुसार अशी माहिती मिळाली की 1 ते 1.5 महिन्यापूर्वीच प्रतापगड पोलिसांच्या ANTF, DRT आणि स्थानिक पोलिसांनी मिळून तिथली फॅक्टरी ही त्यांनी उद्ध्वस्त केलेली आहे। त्या फॅक्टरीचे पण पुरावे आम्हाला मिळालेले आहेत आणि यांचा जो एक आरोपी आहे राधेश्याम, याचा जो पार्टनर आहे विष्णूचा राधेश्याम दमामी, हाही मागच्या 4 वर्षापासून आणि हाही विष्णू हा मागच्या 1.5 वर्षापासून स्थानिक पोलिसाला गुंगारा देत आहे। यांच्यावर हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान या ठिकाणी असंख्य गुन्हे दाखल आहेत। हे बऱ्याच दिवसापासून पोलिसाला गुंगारा देत आहे। हे आमच्या गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं तसेच या संपूर्ण अमरावती शहर पोलीस दलाचं एक फार मोठं यश मानलं जाईल
की आम्ही हे पुढं नेक्सेस या ठिकाणी उघडकीस आणण्यास यशस्वी ठरला आहोत. वाळूघाटावर अक्षरशः पोलिसांनी काम केलं. किती आव्हानात्मक होतं दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन त्या मजुरांमध्ये मिसळणं आणि काम करणं आणि आरोपीचा शोध घेणं. निश्चितच आपले जे रंगरूप पाहता आणि सजावट पाहता हे आपण राजस्थानमधल्या जे लोक आहेत त्यापेक्षा थोडेसे वेगळे दिसतो. त्यांच्यामध्ये मॅच होणं फार मोठं आव्हान होतं. तर अक्षरशः शरीरावरचे कपडे आणि पॅन्ट काढून मजुराच्या वेशामध्ये आमचे लोक 8 तास त्या वाळूघाटामध्ये टोपलं आणि ती चाळणी घेऊन रेती चाळत होते. आणि जे धाबा होता त्या धाब्याच्या वेटरच्या भूमिकेत त्यांची बनीन वगैरे घालून तिथं वेटरच्या भूमिकेत लोक 8 तास थांबले होते. अक्षरशः आम्ही या लोकांना नंतर ओळखत नव्हतो की खरंच आमची लोक आहेत का, एवढे ते एकरूप झाले होते. निश्चितच तो एक थरारक अनुभव होता आणि या अनुभवात आम्ही निश्चित ह्या सगळ्या गोष्टी करण्यात यशस्वी झालो. संपूर्ण ही माहिती तुम्हाला गुप्त ठेवावी लागली असेल. एखाद्या हॉटेलवर जेव्हा तुम्ही वेटर म्हणून काम करतात, तुमचे पोलीस काम करते, तेव्हा हॉटेल व्यवसायाला कसं म्हणावलं? मी त्या हॉटेल व्यावसायिकांचा आभार मानतो. त्याला थोडंसं मी घटनेचं गांभीर्य समजावून सांगितलं तर त्यांनी ते सांगितलं की सर ऐसे चीज़ों के लिए हम हमेशा आपके साथ रहेंगे. त्यानंतर अक्षरशः त्यांनी काउंटरचा ताबा आमच्या एका कर्मचाऱ्याला दिला आणि मालक म्हणून माझा एक कर्मचारी त्या ठिकाणी 8 तास त्या मालकाच्या गल्ल्याचा ताबा घेऊन होता. निश्चित मी त्या हॉटेल मालकाचं पण कौतुक करेल की त्यांनी आम्हाला ते सगळं उपलब्ध करून दिलं सेटअप. आपण बघू शकतो अमरावती पोलिसांनी जी आहे ती एक धाडसी कारवाई केलेली आहे. राजस्थानमधनं ज्या पद्धतीनं अमरावतीमध्ये ड्रग्जचा पुरवठा होत होता, ज्या ठिकाणी या संपूर्ण ड्रग्जची निर्मिती होती त्या ठिकाणी तो कारखाना जो आहे तो उद्ध्वस्त अमरावती शहर पोलिसाच्या स्थानिक गुन्हे शाखेने केलेला आहे. यामध्ये PI संदीप चव्हाण असतील आणि त्यांची 12 लोकांच्या टीमने जे आहे ते राजस्थानमध्ये जाऊन ही मोठी कामगिरी केलेली आहे. कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.